आणि आता आणखी काही महत्त्वाच्या घडामोडी बघणार आहोत। बातमी येते एका भोंदू संदर्भातली, कारण या महाराष्ट्रामध्ये आता उदंड झाले भोंदू असं म्हणण्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे। नेमकं काय घडलंय, ही बातमी काय आहे, सविस्तरपणे बघूया। तर ज्या महाराष्ट्राला संतांची मोठी परंपरा आहे, तिथे उदंड झाले भोंदू असं म्हणण्याची वेळ आली। नाशिकमध्ये भोंदू खरातचे काळे कारनामे समोर आले। त्यानंतर पुण्यातल्या अत्याचार प्रकरणी वसईतील भोंदू ऋषिकेश वैद्याला अटक झाली। दुसरीकडे संगमनेरमध्ये मंत्रोच्चाराने आजार बरे करणाऱ्या बाबाचे व्हिडिओ समोर आले आहेत। मात्र या बाबावर अजूनही गुन्हा दाखल झाला नाहीये। हे सगळं ताजं असतानाच मालाडमधल्या एका बाबाची माझाने पोलखोल केली। भूत उतरवण्याची बतावणी करत रिदम पांचाळ नावाचा भोंदू अघोरी पूजा करायचा। त्याचे अघोरी प्रकार पाहून कोणालाही धडकी भरेल, त्याला आता पोलिसांनी ताब्यात घेतलं। त्यामुळे अशा भोंदूंच्या आहारी जाण्यापेक्षा पुरोगामी महाराष्ट्राचा समृद्ध वारसा आठवणीत ठेवत विज्ञानाची कास धरणं हे गरजेचं आहे। नाशिकमधील भोंदू खरातची पत्नी कल्पना खरातच्या अटकपूर्व जामिनावरची सुनावणी आता लांबणीवर गेली आहे। पुढची सुनावणी 22 एप्रिलला होणार आहे। आरोपीचे वकील आणि सरकारी पक्ष हजर असताना सुनावणी पुन्हा लांबणीवर पडली। मूळ फिर्यादी रावसाहेब गोंदकर यांच्या वकिलांनी आपलं म्हणणं मांडण्याकरता कोर्टाकडे वेळ मागितलाय। त्यानंतर कोर्टाने आता वाढीव मुदत दिली। आज सुनावणी होती, परंतु फिर्यादी पक्षातर्फे आज ॲडजमेंट मागण्यात आली आणि आदरणीय न्यायालयाने त्यांना एक फेअर चान्स मिळावा म्हणून आजची सुनावणी तहकूब केलेली आहे। आता या प्रकरणात पुढील सुनावणी 22 तारखेला सकाळी होईल। तो आज फिर्यादी पक्षातर्फे सरळ तहकुबीचा अर्ज देण्यात आला। इव्हन आपण कोर्टाला मेन्शन केलं होतं असं की बॉटम ऑफ द बोर्ड घ्यावं किंवा मग आदरणीय न्यायालयाने उद्या घ्यावं, सॅटर्डेला घ्यावं, परंतु आदरणीय न्यायालयाकडे कामाचा ओघ जास्त आहे, त्यामुळे त्यांनी त्यांच्या सोयीनुसार 22 तारीख दिलेली। फिर्यादीचे वकील असून आम्ही कोर्टाकडे मागणी केली की आम्हाला या प्रकरणातले पेपर्स द्या, जे दाखल केले, जे संचिका दाखल केली ते संपूर्ण संच आम्हाला द्या। तो संच आम्ही आज घेऊन आम्ही आमचं त्या कागदपत्रावर आम्ही आमचं म्हणणं तयार करू, आमचं म्हणणं आम्ही आज कोर्टात दाखल करू। तर मग म्हणणं देण्याकरता काय एका दिवसात तर आमचं म्हणणं आज कोर्ट आम्हाला देता येणार नाही, त्यामुळे कोर्टाला आम्ही उद्याची मुदत मागितली होती। पण मग कोर्टाने आम्हाला गुन्ह्याची गंभीरता लक्षात घेऊन कोर्टाला दोन्ही पक्षांना सारखे बाजू भेटली पाहिजे, दोन्ही पक्षांना सारखी संधी भेटली पाहिजे, या हिशोबाने कोर्टाने बुधवारची तारीख दिली प्रकरणामध्ये। भोंदू खरात प्रकरणी पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी काही गंभीर आरोप केले आहेत। दादांच्या विमान अपघात प्रकरणी खरातचं काही कनेक्शन आहे का, याची तपासणी करण्याची मागणी रोहित पवारांनी केली। तर अंजली दमाने यांनी इतके पुरावे दिल्यानंतरही मुख्यमंत्री कारवाई का करत नाहीत, असा सवाल रोहित पवारांनी विचारलाय। हा जो खरात व्यक्ती आहे 26, 27 आणि 28 जानेवारी याच्या आसपास त्याच्या अकाउंटमध्ये खूप मोठ्या प्रमाणात व्यवहार आले आणि तो भारताच्या बाहेर पळून जाणार होता, अशी सुद्धा चर्चा आहे। खरातेली त्याला सांगितलं, जे मला कळलेलं आहे की पवारांमध्ये काही दिवसातच फार वाईट घटना त्या ठिकाणी घडणार आहे। खरातच्या पूजाच्या मागे असणारं हेतू, या सगळ्या गोष्टीचं कुठे समीकरण बसवलं पाहिजे। अंजनी दमानी यांनी एवढे पुरावे दिल्यानंतर तुम्ही त्या बाबतीत खरंच काय बोलत नाही? कारवाई करायला पाहिजे ना, तुम्ही होम मिनिस्टर आहात, का बोलत नसावेत? नाही, तुम्ही कारवाई केली पाहिजे। आणि जर तुम्ही कारवाई करणार नसाल, नाही तर त्यांनी दिलेले पुरावे हे योग्य नसतील, तर मग तुम्ही अंजनी दमाने यांचा त्या ठिकाणी तपास करा। देवाचा अवतार असल्याचं सांगून महिलांवर अत्याचार करणाऱ्या नाशिकमधील भोंदू खरातची चर्चा सगळीकडे सुरू आहे। त्यातच मुंबईतल्या एका भोंदूचा भंडाफोड आता एबीपी माझाने केलाय। मुंबईतल्या मालाड पूर्वमध्ये राहणारा भोंदू रिदम पांचाळचा माझाने पर्दाफाश केल्यावर पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या आहेत। विशेष म्हणजे या भोंदू बाबा विरोधात तक्रार नोंदवण्यासाठी स्थानिकांनीच पुढाकार घेतला। अंगात दैवी शक्ती संचारल्याची बतावणी करत हा भूत उतरवण्याचा दावा करणारा भोंदू बाबा आता अटक झालेला आहे। 4 एप्रिलला त्याने चक्क महापालिकेच्या गार्डनमध्ये अघोरी पूजेचा प्रताप केलाय। स्थानिकांच्या तक्रारीनंतर रिदमला अटक करून 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली। रहिवाशामध्ये थोडं भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं, त्यामुळे त्या लोकांनी त्याला सांगितलं की तू असं जे काय करतोयस ते चुकीचं करतोयस, हे काय करू नकोस। पण तो त्यांना धमकवायचा की जर तुम्ही माझ्यामध्ये आलात, या देवाच्या कार्यामध्ये आलात, तर तुमचा मी नाश करेन, तुम्हाला मी बर्बाद करेन, असं काही धमकवायचं। त्यामुळे ती लोक सगळे माझ्याकडे आले। आमच्याकडे आल्यानंतर मग आम्ही त्याची चौकशी केली। काही माहिती घेतल्यानंतर आमच्या लक्षात आलं की हा अशा प्रकारचे कृत्य करतोय जे कायद्याला अभिप्रेत नाही, म्हणून आम्ही तिथल्या रहिवाशी तक्रार घेऊन FIR रजिस्टर केलेलं आहे आणि FIR केल्यानंतर त्याला आम्ही तात्काळ ताब्यात घेऊन अटक केलेली आहे। भोंदू रिदम पांचाळ नेमका कोण आहे बघूया।
मालाडमधील शिवसदन चाळीत 15 वर्षांपासून त्याचं वास्तव्य आहे. जिम ट्रेनर आणि पर्सनल ट्रेनरचं त्याचं काम आहे. 3 वर्षांपूर्वी अघोरी विद्या शिकल्याची माहिती समोर येते. गुरुवारी रविवारी रात्री आपल्या अंगात देव येतो असं सांगत त्याने पूजा केली. समस्या सोडवण्यासाठी अघोरी पूजा करण्याचा भक्तांना सल्ला दिला. लोकांची सेवा, त्रास दूर करण्यासाठी पूजा करत असल्याचाही दावा त्याने केलाय. तक्रार केल्यास काळी जादू करून मारून टाकण्याची धमकी तो द्यायचा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.